तर अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये हॉटेल चालक आकाश दुबई याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे। किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दुबई या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या प्रकरणी आरोपी विरोधात आमदार आणि नगराध्यक्षांसह ग्रामस्थांनी ठिय्या मांडला होता। आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केल्याशिवाय बेमुदत बंद मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती। मात्र पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलं। तरी सुद्धा श्रीरामपूर शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी कायम ठेवला। जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे। त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर कडक कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। कालची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे। निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहेत किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळतंय। मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे, याचे पाळंमुळं उखडून काढली पाहिजे। राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे।